ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली आता प्रियाला म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा घराच्या तिजोरीच्या चाव्या मी तुला घेऊ देणार नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते, का गं सायली, जळतेस का तू माझ्यावरती? अगं आईने ह्या चाव्या मला स्वतःच्या हाताने दिल्यात, निदान त्याचा तरी मान ठेव. तेव्हा अश्विन म्हणत असतो, तन्वी हे बघ, सोड त्या चाव्या. आपल्याला मम्माने त्या चाव्या दिला हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. पण आता त्या चाव्या आपल्याला नको, देऊन टाक बरं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको बायको काय करतेस तू? हे बघ, मम्मा आणि डॅडने जो काही निर्णय घेतला आहे तो आपल्याला मान्य करायला नको का? दे बरं, तू चाव्या देऊन टाक, आपल्याला त्या नको. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, सायली जळतेस ना तू माझ्यावरती? घरातले अधिकार सगळेजण माझ्याजवळ चांगले बोलतायत हे बघवत नाही आहे ना तुला? पण काहीही झालं तरी चाव्या माझ्याकडेच राहतील. तेव्हा इथे सायली म्हणते, अजिबात नाही, चाव्या तर माझ्याकडेच राहतील. तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि म्हणते, अरे गप्प बसा तुम्ही दोघीजणी, काय तुमचं चाललंय तरी काय? पार रस्त्यापर्यंत आवाज जातोय तुमच्या दोघींच्या भांडणाचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते, काय झालं, भांडताय तरी का? आणि सचिन म्हणतो की ह्या चाव्या कशाच्या आहेत? तेव्हा इथे सायली म्हणत असते, अस्मिताताई, आईने तिजोरीच्या चाव्या प्रियाकडे दिल्यात. तेव्हा अस्मिता म्हणते, काय? तेव्हा सायली म्हणते की म्हणून त्या चाव्या मी तिच्याकडून काढून घेते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, काहीही झालं ना तरीसुद्धा मी माझं घर संकटामध्ये टाकू देणार नाही. माझ्या घरावरती संकट येणार असेल ना तर मी ते येऊच देणार नाही. आणि ती आता प्रियाची चांगली केसं पकडते, तिच्या झिंज्या पकडते आणि चाव्या मिळवते आणि म्हणते, काहीही झालं तरी जिंकणार मीच, चाव्या माझ्याकडे आल्या ना. तेव्हा सायली चाव्या घेऊन रूममध्ये निघून गेलेली असते आणि प्रिया तिथे रडत उभी असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, माय गॉड, मी तर सायलीचं हे रूप पहिल्यांदाच बघितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणत असतो की दादा, अरे समजाव तुझ्या जरा बायकोला. अरे तिने चाव्यांसाठी तन्वीबरोबर मारामारी केली. हे सभ्य लोकांचं घर आहे आणि इथे अशा पद्धतीने मारामारी करणं तुला योग्य वाटतं का? जा जरा समजाव तिला. तेव्हा प्रताप काका म्हणतात की सायली तर अशी वागणारी मुलगी अजिबातच नाही आहे. आज ती अशी कशी वागली, मला सुद्धा आश्चर्यच वाटलं तिच्या या वागण्याचं. कल्पना म्हणते, हो ना, म्हणजे सायलीला मी आधी तरी अशी वागताना कधीच बघितली नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी येतो, सायलीजवळ मी बोलतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको, अगं हे सगळं काय आहे? खाली तू असं का केलंस? त्या चाव्यांसाठी तू त्या प्रियाबरोबर मारामारी केलीस? तेव्हा सायली म्हणते, हे घ्या, DNA टेस्टसाठी तुम्हाला केसांचे सॅम्पल हवे होते ना? एक नाही, 3 केस मिळवलेत मी प्रियाचे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे खाली जे काही ड्रामा झाला, तू तिच्याबरोबर मारामारी केलीस, हे सगळं केस मिळवण्यासाठी होतं? तेव्हा सायली म्हणते, हो, त्याच्यासाठीच, नाहीतर मी कशाला हे सगळं करते. पण एक गोष्ट खरी आहे की जर तिने माझ्या घरावरती कुठलं संकट आणण्याचा प्रयत्न केला किंवा चाव्या चोरून तिने जर काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी अशीच वागले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया इथे रडत असते. ती म्हणत असते, बघितलं ना, मी आता चांगली वागते, घरातले सगळेजण माझ्याबरोबर चांगले वागतायत, हे त्या सायलीला बघवतच नाही आहे, म्हणून ती माझ्याबरोबर अशी वागली. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको, आता आपल्याला प्रियाचे सॅम्पल तर मिळालेले आहेत, पण आपल्याला मैना आणि प्रतिमा आत्याचे सुद्धा सॅम्पल मिळवायचे आहेत. तेव्हा इथे सायली म्हणते, मी एक काम करते, मी प्रतिमा आत्यांचे सॅम्पल मिळवते आणि तुम्ही मैनावतीचे सॅम्पल मिळवा. तर इथे अर्जुन म्हणतो की मैना आपल्याला सॅम्पल देईलच, पण प्रतिमा आत्याचं काय? तिच्याकडून कसे काय सॅम्पल मिळवशील? कारण का ती तुला विचारेल ना की तुला इथे माझे हेअर सॅम्पल कशासाठी हवेत ते? तेव्हा तू बोलशील का की प्रिया तुझी खरी मुलगी नाही आहे म्हणून, आणि ते सत्य शोधून काढण्यासाठी मला तुझे सॅम्पल हवेत असं म्हणशील? तेव्हा सायली म्हणते, नाही, नको, आपल्याला सगळं हे आत्ताच सांगावं लागेल, नाही तर सध्या तरी आपल्याला कुणाला काही सांगायचं नाही आहे. मी अशा पद्धतीने सॅम्पल मिळवेन की प्रतिमा आत्याला काही कळणारच नाही. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की सायलीचं हे वागणं आम्ही तर पहिल्यांदाच बघितलं. तेव्हा इथे सचिन म्हणतो, नाहीतर काय, सायली वहिनीचं रूप मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं, मला तर खूप जास्त आश्चर्य वाटलं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही,
तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तुम्ही पहिल्यांदाच तिचं हे रूप बघितलं आहे ना, त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण मला अजिबात तिच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलेलं नाही आहे. मला तर सवय आहे ना, कारण आश्रमामध्ये असतानासुद्धा मी लहान असल्यामुळे ती मला अशीच सतत मारायची, मला धाकात ठेवायची. मधुभाऊने जरा दुसरं कुणाचं कौतुक केलं की ही लगेच चिडायची, हिला लगेच राग यायचा. हिच्याबरोबरच सगळ्यांनी गोड गोड बोलायचं, चांगलं वागायचं, नाहीतर मग ती असं रूप धारण करते. तेव्हा सचिन म्हणतो, जाऊ दे, मला माझं टेन्शन काही कमी आहे म्हणून हिचं ऐकत बसू, इथून गेलेलंच बरं. तेव्हा सचिन आपल्या रूममध्ये निघून जातो. तर इथे प्रिया आता सगळ्यांना सायलीच्या विरोधामध्ये भडकवत असते, अगदी नेहमीप्रमाणे. तेव्हा इथे सायलीला प्रतिमाचा फोन आलेला असतो. प्रतिमा म्हणत असते की सायली, मी तुला सांगितलं होतं ना की मला तन्वीबरोबर थोडा जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. तेव्हा हे इथे असते आणि तिला बोलावलं असतं तर उगाच यांना राग आला असता. पण आता 2 दिवस हे घरी नाही आहेत, तर मी काय म्हणते, तन्वीला इथेच बोलावून घेऊ का आणि तिच्याबरोबर वेळ घालवू? तेव्हा सायली म्हणते, हो ठीक आहे, मी सुद्धा तुमच्याबरोबर तिथे असणार आहे असं मी म्हणाले होते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, ठीक आहे, तू सुद्धा लवकरात लवकर ये. तेव्हा सायली म्हणते, नाही, आधी तन्वीला घरी येऊ दे, त्याच्यानंतरला थोड्या वेळानंतर मग मी येईन. तोपर्यंत तुम्ही तिच्याबरोबर गप्पा मारा, तिच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते, पण तिला काय कारण देऊ इथे बोलवायला? सायली म्हणते, मी सांगते ना काय कारण द्यायचं ते, प्रियाला घरी बोलवण्यासाठीचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, आई, तिने माझे एवढे केस पकडले, माझ्या झिंज्या उपटल्या, तरीसुद्धा तुम्ही तिला कुणी काहीच कसं बोललं नाहीत. तेव्हा अश्विन म्हणतो, नाहीतर काय मम्मा डॅड, त्या सायलीने आज जे काही केले ना त्यासाठी तुम्ही तिला ओरडायला हवं. तेव्हा प्रिया म्हणते, नाहीतर काय बाबा, तुम्ही जा आणि त्या सायलीला ओरडा, ती माझ्याबरोबर जे काही वागली ते अत्यंत चुकीचं होतं. तेव्हा अश्विन म्हणतो, नाहीतर काय, पुन्हा तिने अशी हिंमत नाही केली पाहिजे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, कसं आहे ना तन्वी, सायली आपल्या घराच्या बाबतीत, प्रत्येक वस्तूंच्या बाबतीत एकदम पॉझिटिव्ह झाले आणि त्यामुळे ती अशी वागली असेल. मी काय म्हणते, जाऊ दे ना, आता तिला की मी लहान मुलांसारखं ओरडायचं आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा डॅड, लहान मुलांसारखं म्हणजे तिचं जे वागणं होतं ते लहान मुलांसारखं नव्हतं, त्याच्यापेक्षाही जास्त विचित्र होतं ना, मग आता तुम्ही ओरडायला पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी, अगं तिचं वागणं सोड, तू तरी जरा समजून घे ना गं, तू जरा समजून घेतलंस तर बरं होईल. आता तू किती चांगलं वागतेस, समजूतदारपणा तुझ्यामध्ये किती आहे ते आम्हाला आता कळलं आहे, त्यामुळे तू जरा समजून घेशील ना? प्रिया म्हणते, ठीक आहे, नका ओरडू तुम्ही, ज्या माणसाला अक्कलच नाही त्याला काय समजवायला जाणार? अश्विन, राहू दे, मी आहे ना समजूतदार, मी समजून घेते. पण चल, आता माझे पाय थरथरत आहेत अजून, मला जरा रूममध्ये घेऊन चल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, जा बाबा अश्विन जा, तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा, तिला जरा आराम करू दे. प्रिया गेल्यानंतर कल्पना, विमल आणि प्रताप तिघेही जण हसायला लागतात. अस्मिता म्हणते, काय काय झालं, तुम्ही तिघे जण असे हसताय का? तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं अस्मिता, सायली असं काहीतरी करणार आहे ना, ते तिने आधीच आम्हाला सांगितलं होतं, पण इतकं हे भांडण पराकोटीला जाईल असं काही आम्हाला वाटलं नव्हतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, सायली आणि अर्जुनच्या सांगण्यावरूनच तुम्ही तिच्याबरोबर चांगलं वागताय ना, पण ते दोघेजण हे सगळं का करतायत, तुम्ही विचारलं नाही का? तेव्हा कल्पना म्हणते, मी सायलीला विचारलं की हे सगळं कशासाठी करतोय. तेव्हा सायली म्हणाली की आमच्यावरती विश्वास ठेवा आणि थोडेसे पेशन्स ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सगळं काही कळेल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अस्मिता, अर्जुन सायलीवरती संशय घ्यायला नको, कारण याआधीसुद्धा त्या दोघांनी मिळून आपलं घर खूप वेळा संकटातून बाहेर काढले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की बायको, ते सॅम्पल आहेत ना, ते वीट आता आपल्याला जपून ठेवायचे आहेत. तेव्हा सायली त्या सॅम्पलवरती प्रियाचं नाव लिहिते आणि ते सॅम्पल आता कपाटामध्ये व्यवस्थित जपून ठेवले जातात. त्यानंतर सायली म्हणते की आता मी प्रतिमा आत्यांकडे जाणारच आहे ना, काहीतरी बहाणा करून मी त्यांचं आता DNA सॅम्पलसाठी केस मिळवेन, तुम्ही काळजी करू नका, त्यांना मी आधी सध्या तरी काहीही सांगणार नाही आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मैनावती तसेही मला केस द्यायला तयार होईल, फक्त आपल्याला आता खूप जास्त काळजी घेतली पाहिजे,
कारण प्रियाला जर कळलं आपण DNA टेस्ट करतोय तर ती मागच्या वेळेसारखे DNA सॅम्पल तरी बदलेल, नाहीतर DNA रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या वेळेला आपल्याला तसं काहीही करू द्यायचं नाही आहे. त्यानंतर इथे साक्षीने सचिनला फोन केलेला असतो. ती म्हणते, सचिन हे बघ, मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे. आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. तेव्हा सचिन म्हणतो, साक्षी अगं असं काय करतेस? मला आता तुला भेटायला येता येणार नाही आहे. कारण का? मी जरा बिझी आहे गं. तेवढ्यातच बाळ रडायला लागतं. तेव्हा सचिन म्हणतो, हे बघ अगं मला दिवसभर बाळाला गप्प करावं लागतं, त्याला शांत करावं लागतं, झोपवावं लागतं. अगं हीच ड्युटी आहे गं माझी. त्यामुळे आता मला येता येणार नाही आहे. ओगं बाळा मी आहे हां, मी आहे, असं सचिन बोलत असतो. ते ऐकून साक्षीला राग येत असतो. सचिन म्हणतो, साक्षी मी तुला नंतर फोन करतो हां. साक्षी म्हणते, नाही सचिन नाही, आधीच सांगते फोन ठेवायचा नाही. जर फोन ठेवलास तर तुला त्याचे परिणाम वाईट भोगावे लागतील. अजिबात फोन कट करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सचिन म्हणतो की मी तुला थोड्या वेळाने फोन करतो ना, थोड्या वेळाने, आणि तो फोन आता ठेवून देतो आणि बाळाला उचलून घेतो. ओगो बाळा काय झालं काय झालं, मी आहे ना मी आहे ना, असं म्हणून तो बाळाला आता गप्प करत असतो. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, सचिन नाही, तू हे माझ्याबरोबर चांगलं नाही केलेस. तू खूप चुकीचं वागलास माझ्याबरोबर. तू तुझ्या बायकोमध्ये आणि तुझ्या मुलामध्ये तू आता रमला आहेस ना, पण आता त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. माझं मन दुखावल्यानंतर काय होतं ना ते तुला आता कळेलच. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी मी काय म्हणतो, तू ठीक आहेस ना, पण तरीसुद्धा आज मी काही हॉस्पिटलला जात नाही आहे. आज मी तुझ्याबरोबर इथेच थांबतो हां, तुला गरज लागली तर. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, जा तू हॉस्पिटलमध्ये. तसंही ती आता सायली काहीही करणार नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, कशाला उगीच रिस्क नको, मी थांबतो ना तुझ्याबरोबर. तेवढ्यातच इथे प्रतिमा आत्याचा फोन आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की अश्विन, अरे आज आईने मला स्वतःहून कसा काय फोन केला? तो म्हणतो, उचल ना उचल, स्पीकरवरती टाक. तेव्हा प्रिया म्हणते, आई बोल ना. अगं आज तू मला स्वतःहून का बरं फोन केलास? सगळं काही ठीक आहे ना? बाबा ठीक आहेत ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो हो तन्वी, सगळं काही ठीक आहे. अगं आम्ही तुला फोन केला आहे तुझं कौतुक करण्यासाठी. मी कल्पनाला फोन केला होता ना, तेव्हा कल्पना तुझं खूप कौतुक करत होती की तू आता सगळ्यांचं मन जिंकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतेस, घरातली सगळी कामं करतेस, समजूतदारपणाने वागतेस. कल्पना तुझं खूपच कौतुक करत होती ना, म्हणून विचार केला आपली मुलगी आता सुधारली, इतकी चांगलं वागते, तर मग तिच्याशी आपणसुद्धा नीट बोललं पाहिजे, तिचं आपणही कौतुक केलं पाहिजे. मी काय म्हणते प्रिया, तू येतेस का आता आपल्या घरी माहेरपणासाठी? तेव्हा इथे सुमन म्हणते की तन्वी, अगं वहिनी आहे ना, त्यांच्या हाताने तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहेत, तू येतेस का? जेवायलाच ये ना तू घरी. तेव्हा प्रिया म्हणते, हो का, बरं बरं, खरंच आई तू खरंच माझं कौतुक करण्यासाठीच फोन केला होतास? तेव्हा सुमन म्हणते, अगं हो तन्वी, वहिनींना तुझं भरभरून कौतुक करायचं होतं. तेव्हा तुला आता माहेरपणासाठी तर बोलवतायत ना, तू लवकर ये. आता इथे आम्ही तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून ठेवतो. तेव्हा इथे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. अश्विन म्हणतो, काय मग तन्वी, कसला विचार करतेस? आता तू इतकी मेहनत करतेस सगळ्यांचं मन जिंकण्याचा, तेव्हा आपल्या घरातले लोक तर तुझ्या बाजूने झालेतच, पण आता तुझ्या माहेरचे लोकसुद्धा तुझ्या बाजूने झालेत, बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी बरोबर. चला आता माझ्या ह्या चांगल्या वागण्याचा काहीतरी फायदा झाला. सुभेदार तर माझ्या बाजूने आलेच आहेत, पण आता किल्लेदारसुद्धा माझ्या बाजूने झालेत की काय, असं प्रियाला वाटत असतं. तर इथे सदा म्हणत असतो, DNA म्हणजे काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की DNA टेस्ट म्हणजे प्रिया ही तुमची मुलगी बबली आहे हे सिद्ध करणारे रिपोर्ट. तेव्हा इथे लगेचच मैना म्हणते, कशाला ते DNA फिएने पाहिजे? अहो मी आहे ना, मी स्वतः येऊन तिथं समद्यांना सांगन की ती बबली माझ्याच पोटची पोरगी आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, विश्वास कोण ठेवणार? प्रिया म्हणू शकते की तुम्ही खोटं बोलताय म्हणून, ती तुमची मुलगी नाही आहे असं ती म्हणू शकते. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला DNA टेस्ट करावी लागणार आहे. त्याने हे सिद्ध होईल त्या रिपोर्टमुळे की प्रिया ही तुमचीच मुलगी बबली आहे म्हणून. तेव्हा इथे आता लगेच मैना म्हणते, बरं बरं ठीक आहे, आता तुम्हाला शब्द दिला आहे ना की तुमचं जे म्हणणं असेल आम्ही तसंच वागणार.
आता मनापासून तुम्ही बोलाल ते ऐकायचं. तेव्हा सदा म्हणतो, अगं मैने, बोलण्यात वेळ वाया घालू नकोस, अर्जुन साहेबांना तुझा केस दे. तेव्हा ती लगेचच आपला केस खेचून इथे अर्जुनला देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, ह्या आता DNA टेस्टबद्दल तुम्ही कुणाला काही बोलू नका. आधी आपल्याला कुणाला काही सांगायचं नाही आहे. आणि तेवढ्यातच इथे सचिन अस्मितावरती रागवलेला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन, अरे माझ्यावरती का रागवतोयस तू? मी तुझं सगळं ऐकते की नाही? माझं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM हे सगळं मी तुझ्याकडेच तर दिलं आहे. तुला मी पैसेसुद्धा काढायला सांगितलेत की नाही? पण आता बँकेमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, त्यात माझी काय चुकी आहे? मगाशी मी तुझ्यासमोरच डॅडला म्हणाले ना की जो काही इश्यू आहे तो क्लिअर करा म्हणून. मग तरीसुद्धा तू माझ्यावरती का रागवतोयस? माझ्याशी का बोलत नाही आहेस? तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की ब्युटिफुल, अगं मी तुझ्यावरती रागवलेलंच नाही आहे गं, मी तुझ्या घरच्यांवरती रागवलो आहे. अस्मिता म्हणते, का? ते तर आता सगळेजण तुझ्याशी चांगले वागतात की नाही? तेव्हा सचिन म्हणतो की चांगले वागतात फक्त तुला दाखवायला, तुला वाईट वाटू नये म्हणून. नाहीतर आतून मला माहिती आहे ना, त्या सगळ्यांना मी इथे नकोच आहे. तुझ्या आयुष्यामध्ये मी नको आहे. त्या सगळ्यांना मी इथून जायला हवं आहे. पण आता त्यांना चांगलंच माहिती आहे, मी माझ्या बाळाला आणि मी माझ्या बायकोला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून मला त्यांचं हे असं वागणं सहन करावं लागतं आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अरे घरातल्या लोकांची काय चुकी आहे पण? तेव्हा सचिन म्हणतो, तू मला सांग, मगाशी आता अर्जुन काय म्हणाला? जेव्हा तू म्हणत होतीस की अकाउंटचा जो काही इश्यू आहे तो सॉर्ट आऊट करा म्हणून, तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की पैसे कुणाला हवेत अस्मिताई? तुला हवेत की आणखी कुणाला? म्हणजे अर्जुनचा रोख माझ्याकडे होता. म्हणजे बघ ना का अस्मी, जोपर्यंत मी चांगलं कमवत होतो तोपर्यंत मी चांगला होतो. थोडा काय माझा पाय घसरला म्हणून मी कोण झालो? मी दरोडेखोर झालो का? मी चोर झालो का? सांग बरं. अस्मिता म्हणते, सचिन, असं कोण बोललं तुला? हे बघ, असं काही नाही आहे, अजिबातच नाही आहे. आणि मी आहे ना तुझ्याबरोबर. मी बोलते का तुला तसं? मी तुला हवे तेवढे पैसे काढायला सांगते ना. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मग का तुझ्या घरातले लोक तसे करतायत? मला तर असं वाटतं की तुझं अकाउंट बंद करण्यामागे तुझ्या घरच्यांचाच हात आहे. अस्मिता म्हणते, अरे असं कसं शक्य आहे? आपण एखाद्याचं अकाउंट बंद कसं काय करू शकतो? ते राईट्स कुणालाच नाही आहेत. तेव्हा इथे सचिन म्हणतो, पण ते केलं जाऊ शकतं ना ओळखीने. कारण का अश्विन, त्याचबरोबर अर्जुन आणि प्रताप काका तुझे बाबा सगळ्यांचीच ओळख आहे आणि त्यांच्या ओळखीचा ते आता चांगलाच इथे उपयोग करून घेऊ शकतात. आणि त्यांनीच जर तुझा अकाउंट बंद केला असेल तर? तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, याचा अर्थ तुलासुद्धा त्या लोकांनी अंधारात ठेवले. आधी या सगळ्यांचं तुझ्यावरती प्रेम होतं, पण आता तुलासुद्धा या घरात किंमत उरलेली नाही अस्मी, असं मला वाटतं. म्हणून तर परस्पर तुझा अकाउंट स्विच केले. असं म्हणून तो आता अस्मिताला घरच्यांच्या विरोधामध्ये भडकवत असतो. तर इथे सुमन म्हणत असते की तन्वी, आज तुझ्या आवडीचा संपूर्ण स्वयंपाक बनवला आहे वहिनीने स्वतःच्या हाताने. तेव्हा प्रिया म्हणते, अरे बापरे, हो का? तेव्हा इथे प्रिया आता म्हणत असते, आई, हा आजचा मेनू तू ठरवलास का? तेव्हा कल्पना म्हणत असते, हो का गं, तुला हे सगळं आवडतं ना म्हणून बनवलं. तेव्हा प्रिया म्हणते, आई अगं असं नाही आहे, तू जे काही बनवलेस ना ते रोजच आमच्या घरी बनतं आणि मी सुद्धा सतत बनवतच असते की, त्यामुळे आता बनवून बनवून आहे ना मला खायलासुद्धा कंटाळा आला आहे आणि ह्या पदार्थ बनवायलासुद्धा कंटाळा आला आहे. तेव्हा ती म्हणत असते की आजच्या दिवशी तू जर माझ्यासाठी पास्ता किंवा पिझ्झा, बर्गर असं काही बनवलं असतंस ना, किंवा एखादी साऊथ इंडियन डिश जरी बनवली असतीस ना, तरीसुद्धा मी प्रेमाने खाल्लं असतं गं. पण हे सगळं जेवण आहे ना मी रोज माझ्या घरीसुद्धा खाते, त्यामुळे मला खावंसं वाटत नाही आहे. खाण्याची इच्छाच माझी मेली. सुमन म्हणते, अगं तन्वी, असं काय बोलतेस? अगं तुझ्या आईने तुझ्यासाठी इतका वेळ उभं राहून हे सगळे पदार्थ किती प्रेमाने बनवलेत, तुला आवडतात म्हणून, आणि तू इथे न खाता त्याला नावं बोटं ठेवतेस. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते, एक काम कर तू, सुमन जा आणि प्लेट घेऊन ये. आणि तन्वी, एक काम कर बाळा, ह्या प्लेटमध्ये जे जे तुला नको आहे ना ते सगळं काढून ठेव. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे. दुसरी प्लेट आणल्यानंतर इथे आता प्रियाने दोन्ही भाज्या, चपाती सगळं काही आता काढून त्या प्लेटमध्ये ठेवलेलं असतं. तिला काहीही खाण्याची इच्छा नसते. आणि त्यानंतर सगळं काही काढल्यानंतर प्रतिमाला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण इथे प्रियाने फक्त मसाले भात खाल्लेला असतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे
आता सुमन म्हणत असते, अगं तन्वी, खाताना तरी तो मोबाईल बाजूला ठेव ना गं. खाताना तरी जरा शांतपणे खा आणि आईने सगळं कसं बनवले ते सांग जरा. तेव्हा ती म्हणत असते की छान 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 बनवले सगळं आणि मागे वळून आईकडे बघतसुद्धा नाही. तेव्हा इथे प्रिया तिच्या घरी आलेली असते प्रतिमाच्या, पण आता सायलीसुद्धा त्या ठिकाणी यायला निघालेली असते. तेव्हा अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन म्हणतो की काळजी घे, त्या प्रियाला संशय येईल असं आपल्याला काहीसुद्धा करायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा म्हणत असते की मी काय म्हणते तन्वी, मी तुझ्या केसांना छान मालिश करून देऊ का? तेव्हा प्रिया म्हणते नाही नको, कशाला, उगीच राहू दे. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, अगं असं काय करतेस, आई इतक्या प्रेमाने तुला मालिश करून देते तर करून घे की. आणि तसंही मगाशी म्हणाली होतीस ना की तुझे केस सायलीने खेचले म्हणून, म्हणून तरी थोडं तेल लावून घे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते बरं बरं ठीक आहे. तेव्हा सुमन जाते तेल आणायला आणि तेव्हा इथे आता प्रिया ही प्रतिमाकडून तेल लावून घेत असते. खरं तर तिला असंच झोपायला जायचं असतं, पण ती आता प्रतिमाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा ती प्रतिमाकडून तेल लावून घ्यायला तयार होते. तेव्हा प्रतिमा प्रियाच्या डोक्याला तेल लावून देत असते. ती म्हणत असते, तन्वी अगं पण सायली आणि तुझ्यामध्ये भांडण कशावरून झालं गं, नक्की काय झालं होतं? प्रिया म्हणते जाऊ दे नाही, त्या विषयावरती मला आता काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा सुमन म्हणत असते, अगं तन्वी, आता तू माहेरपणासाठी आली आहेस ना गं, इथे आली आहेस तर एक काम कर ना, तू मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेव आणि तुझ्या आईबरोबर छान गप्पा मार ना. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते, नाहीतर काय, लहानपणी तन्वी किती गप्पा मारायची, किती खोडकर असायची. तेव्हा प्रिया म्हणते हो ते लहानपणीचं होतं, पण आता तसं नाही आहे ना, आता मला बोलायला खूपच जास्त बोर होते मी, म्हणून मी जास्त गप्पा मारत नाही. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आलेली असते. ती म्हणते कशात सुमन काकी, कशात प्रतिमा आत्या. तेव्हा इथे प्रिया म्हणते काय गं सायली, तू इथे माझ्या मागोमाग कशाला आलीस, जिथे मी जाते तिथे तुला नाक खुपसायला यायचंच असतं का? तेव्हा सायली म्हणते कसं आहे ना प्रिया, हे घर जसं तुझं आहे ना तसं हे घर माझंसुद्धा आहे, कारण मला इथे असलेल्या काकू काकांनी स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला आहे. प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांनी मला त्यांची मुलगी मानलेलं आहे, त्यामुळे त्या अधिकाराने मी इथे येऊ शकते नाही का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आई, अगं ही सायली जितकी साधीभोळी दिसते ना तितकी ती नाही आहे. तिने काय केलं माहिती आहे, अगं शुल्लकच्या चाव्यांवरून तिने माझी केसं पकडली आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सायली म्हणते अच्छा, आणि तू काय फक्त उभी राहिली होतीस का? तेव्हा प्रेक्षकांनो, सुमन म्हणते बरं बरं ठीक आहे जाऊ द्या. प्रतिमा म्हणते की मगाशी तुला तन्वी बोलायला बोर होत होतं ना, मग आता थोडा वेळ तू गप्प बस. सुमन म्हणते सायली जेवून घेतेस ना? अगं वहिनीने स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक केला आहे. इथे आता सायली म्हणते काय खरंच, मला जेवायला खूप आवडलं असतं, पण मी आताच घरून पोटभर जेवून आले, त्यामुळे खरंच मी नाही जेवू शकणार. तेव्हा इथे आता सुमन म्हणते मग फ्रूट सॅलेड तरी खाऊन बघ, फ्रूट सॅलेड तुला खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे फ्रूट सॅलेड आणल्यानंतर सायली तो खाते आणि म्हणते वा वा वा, काय बनवले तुम्ही प्रतिमा आत्या, फ्रूट सॅलेड तर खूपच उत्तम झालेलं आहे, मला तर खूपच जास्त आवडलं. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते आई अगं मालिश जरा नीट कर ना. तेव्हा सायली म्हणत असते प्रतिमा आत्या, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या प्रेमाला. तुमच्या मुलीने तुम्हाला इतका त्रास दिला, पण तरीसुद्धा तुम्ही तिचे किती लाड करताय, किती सेवा करताय, तिच्या डोक्याला तेल लावून देताय खरंच. तेव्हा प्रिया म्हणते सायली गप्प बसा, जुन्या गोष्टी उकरून काढू नकोस आणि माझ्या आईला माझ्या विरोधात भडकवू नकोस. तेव्हा इथे आता सायली फ्रूट सॅलेड खात्याने म्हणते वा वा प्रतिमा आत्या, किती छान तुम्ही फ्रूट सॅलेड बनवलं आहे, तुमच्या हाताला एक वेगळीच चव आहे. तसं काय काय टाकलं आहे तुम्ही याच्यामध्ये? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही गं काहीच नाही, अगं इथे जे काही आपल्या बाजारातली फळं असतात ना तेच सगळे टाकलेत आणि त्यानेच फ्रूट सॅलेड बनवले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फ्रूट सॅलेड खाऊन सायलीला खूपच जास्त आनंद होतो, तिला खूप जास्त बरं वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता केसांना तेल लावत असताना आता प्रतिमा आत्याचे केस हे सायलीने मिळवलेले असतात. कारण का, प्रतिमा आत्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते आणि त्या गोष्टी आता सायली ऐकत असते आणि एका बाजूला केस खेचून काढत तिच्या केसांना तेल लावताना जो काही केस तिला मिळाला तो तिने आता एका चिठ्ठीमध्ये ठेवलेला असतो आणि ती आता चिठ्ठी बॅगमध्ये टाकलेली असते, छोटंसं एनवलप.
तो केस आता ती आपल्या पर्समध्ये ठेवून देते. आणि तेव्हा काय होतं, प्रिया तिथून येते, मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे ठेच लागते आणि तेव्हा ती सायलीवरती पडणारच असते. तेवढ्यातच सायली तिला सावरते. पण हे सगळं करत असताना सायली आपली पर्स घट्ट पकडून उभी असते. तेव्हा प्रियाला संशय येतो आणि ती म्हणते की सायलीने तिची पर्स का एवढी घट्ट पकडून ठेवले. तर इथे सचिन साक्षीचा फोन का उचलत नसतो. तेव्हा इथे साक्षी भांडीवाली बनून आलेली असते. ती म्हणते, "हो ताई, जुने जुने कपडे द्या आणि भांडी घ्या बरं." कल्पना म्हणते की थांबा थांबा, मी जुने कपडे आणते. आणि तेवढ्यातच इथे आता सचिन तिची भांडी उतरायला गेलेला असतो. तेव्हा साक्षी म्हणते, "काय रे ये, माझे फोन उचलत नाही आहेत नस तू? माझे फोन उचलत नाही? आता सांगू का सगळ्यांना काय आहे ते?" असं म्हणून इथे साक्षी सचिनला घाबरवते. तर जाता जाता प्रियाचा साक्षीला धक्का लागतो. सगळी भांडी खाली पडतात. तेव्हा त्या दिशेने अर्जुन सायलीसुद्धा येत असतात आणि इथे प्रिया साक्षीला आता तिथून घालवण्यामध्ये बिझी झालेली असते.